93 एकर शेती, घरामध्ये भक्कम पैसा. 27 तारखेला तुकाराम गावाने मालाचे पैसे आणण्यासाठी गेले, पण पुन्हा घरी परतलेच नाही. सापडला तो त्यांचा मृतदेह, तोही विचित्र अवस्थेमध्ये. 55 वर्षीय तुकाराम गावाने छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील बोदवड गावामधील रहिवासी, एकदम प्रगतिशील शेतकरी, उसार मालाचे व्यापारी. 93 एकर शेती, व्यवसायामध्ये चांगलाच जम बसलेला. कुटुंबामध्ये सर्व काही सुखसुविधा होत्या, भरपूर पैसा होता. 27 तारखेला तुकाराम गावाने आपल्या शेताच्या मालाचे पैसे आणण्यासाठी गेले, पण पुन्हा ते घरी परतलेच नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी त्यांचा भरपूर शोध घेतला. त्यावेळेस गावाने सापडले, तेही मृत अवस्थेमध्ये, हातपाय बांधलेले. 40 गावाच्या कन्नड घाटामध्ये खोल दरीमध्ये तुकाराम गावाने यांचा मृतदेह विचित्र अवस्थेमध्ये सापडलेला. त्यांचा मृतदेह काढताना त्या घाटामध्ये प्रचंड गर्दी झाली होती, पण त्याच गर्दीमध्ये गव्हाणे यांचा मुलगा होता. हातामध्ये 1 कोटीची कॅश होती. बोलवल तिथे येईल, पण बापाला सोडा असा म्हणणारा मुलगा. गव्हाणे शनिवारी दुपारी मालाचे पैसे आणण्यासाठी गेले होते आणि त्यांचा मृतदेह सापडला सोमवारी. या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर घडलं होतं भयंकर. ते ऐकून कोणाच्याही अंगावरती काटा येईल. छत्रपती संभाजीनगरमधील या 55 वर्षीय शेतकऱ्याबरोबर नेमकं काय घडलं, त्यांची एवढी भयंकर अवस्था कोणी केली, त्यांना घाटामध्ये कोणी फेकून दिलं, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुका आणि याच सिल्लोड तालुक्यातील बोदवड गाव, त्याच गावामध्ये राहत होते 55 वर्षीय तुकाराम गावाने. गावाने हे गावामधील प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे. घरामध्ये वडील, बायको, 2 मुलं आणि मुलगी असं त्यांचं संपूर्ण कुटुंब. तुकाराम गावाने यांची गावामध्ये श्रीमंत शेतकरी म्हणून ओळख होती. त्यांची स्वतःचीच 93 एकर शेती होती, त्यामुळे त्यांनी शेती व्यवसायामध्ये चांगलाच जम बसवला होता. गव्हाणे यांनी गावामध्येच कृषी केंद्र चालू केलं होतं आणि भुसार मालाचं दुकान देखील चालू केलं होतं. जानेवारी साधारणतः दुपारी 2-2:30च्या दरम्यान उंडण गावचे व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडं आपल्या मालाचे पैसे आणण्यासाठी गेले होते. तिथं गेल्यानंतर गव्हाणे यांनी मक्याच्या मालाचे पैसे घेतले आणि पुन्हा आपल्या घराकडे निघाले. संध्याकाळपर्यंत गव्हाणे हे घरी यायला हवे होते, पण संध्याकाळ होऊन गेली, रात्रही झाली, तरी देखील तुकाराम गावाने काही घरी आले नव्हते. तुकाराम यांच्या मुलांनी त्यांच्या मोबाईलवरती फोन केला, पण त्यांचा मोबाईल बंद दाखवत होता. त्यामुळं कुटुंबातील इतर लोक घाबरून गेले. घाबरलेल्या अवस्थेमध्येच त्यांनी ते ज्या ठिकाणी मालाचे पैसे आणण्यासाठी गेले होते तिथे जाऊन देखील मुलांनी त्यांचा शोध घेतला. पूर्ण रात्रभर तुकाराम गावाने यांच्या कुटुंबातील लोक त्यांचा शोध घेत होते, पण ते काही सापडले नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडली. तुकाराम गावाने यांचा शोध सुरूच होता. तेवढ्यामध्येच त्यांचा मोठा मुलगा कृष्णा याच्या मोबाईलवरती फोन आला. फोनवरती त्याचे वडील म्हणजे स्वतः तुकाराम गावाने बोलत होते. फोनवरती तुकाराम गावाने मुलाला म्हणाले, माझा अपहरण झाले, मला सोडण्यासाठी बस स्टँडवरती 1 कोटी रुपये घेऊन ये. मुलगा कृष्णा वडिलांना सोडवण्यासाठी 1 कोटी रुपयाची कॅश घेऊन सांगितलेल्या बस स्टँडवरती गेला, पण तिथं त्याला कोणीच सापडलं नाही. दुसऱ्या बाजूला तुकाराम गावाने यांच्या सख्ख्या भावाच्या मोबाईलवरती फोन आला. तो फोनही तुकाराम गावाने यांच्या मोबाईलवरतूनच केलेला होता. त्या फोनवरती सांगण्यात आलं, तुमचा भाऊ जर तुम्हाला जिवंत पाहिजे नसेल तर 2 कोटी रुपये घेऊन या. नेमकं गावाने यांच्याबरोबर काय घडलं हा प्रश्न कुटुंबातील प्रत्येकाच्या मनामध्ये होता. शेतमालाचे पैसे घेण्यासाठी गेलेले तुकाराम गावाने पैसे घेऊन पुन्हा आपल्या घरी परतत होते, तेव्हा त्यांना खंडाळा फाट्यावरती 5 जणांनी अडवलं होतं. त्या 5 जणांनी तुकाराम गावाने यांच्याकडे असलेली रोख कॅश रक्कम काढून घेतली, त्यांच्याजवळचा मोबाईलही काढून घेतला, गाडीची चावी घेतली आणि त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. त्यानंतर त्यांना 4 व्हीलरमध्ये टाकून सिल्लोड जवळच्या सूतगिरणीच्या मैदानावरती आणलं. ज्या लोकांनी गव्हाणे यांचं अपहरण केलं होतं ते टोटल 5 जण होते. त्यामधील 1 जण आपल्या गावामध्ये निघून गेला, तोही तुकाराम गव्हाणे यांच्या गावामध्येच राहत होता. बाकीच्या 4 जणांनी गव्हाणे यांना रात्रभर गाडीमध्येच बसून ठेवलं. दुसरीकडे गावामध्ये तुकाराम गव्हाणे हे बेपत्ता झाले. त्यांचं संपूर्ण गाव शोध घेते, तरी देखील ते सापडत नाही, ही बातमी सर्वत्र पसरली होती. गावामध्ये नेमकं काय घडतंय याबद्दल ती संपूर्ण माहिती ज्या लोकांनी गव्हाणे यांचं अपहरण केलंय त्यांना मिळत होती. त्याचं कारण म्हणजे त्यांच्यातील एक माणूस गावामध्ये आलेला होता. शनिवारी गव्हाणे बेपत्ता झाले. त्यानंतर रविवारी दुपारच्या दरम्यान गव्हाणे यांच्या मुलाच्या मोबाईलवरती एक फोन आला. अगोदर त्या सर्व आरोपींनी स्वतःच्या मोबाईलवरून फोन केला होता. त्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर बंद केला आणि तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या मुलाला कॉन्टॅक्ट केला.
1 कोटी रुपयाची कॅश बस स्टँडवरती घेऊन बोलवलं. तिथं गेल्यानंतर मुलगा कृष्णाला कोणीच सापडलं नाही, पण त्या आरोपींनी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवलं. कधी संभाजीनगरचं एसटी स्टँड, कधी बाबा पेट्रोल पंप, तर कधी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये, तर कधी टीव्ही सेंटरला, तर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये. गव्हाणे यांचा मुलगा कृष्ण आरोपींनी सांगितलेल्या त्या सर्व ठिकाणी गेला, पण कुठेही त्याचे वडील त्याला सापडले नाही किंवा ज्या लोकांनी पैसे मागितले त्यामधील कोणताही व्यक्ती त्याला दिसला नाही. त्यानंतर स्वतः तुकाराम गव्हाणे यांच्या सख्ख्या भावाला त्यांच्याच मोबाईलवरून फोन करण्यात आला. फोनवरती सांगण्यात आलं, 2 कोटी रुपयाची कॅश लगेच घेऊन या, नाहीतर तुमच्या भावाला मारून टाकू. या फोननंतर तुकाराम गव्हाणे यांच्या कुटुंबामध्ये सर्वांनाच धक्का बसला. मुलगा कृष्णा आरोपींनी ज्या ज्या ठिकाणी त्याला पैसे घेऊन बोलवलं होतं त्या ठिकाणी तो गेला होता, पण तिथं कोणीही दिसलं नाही. त्यामुळे नाविलाजाने गव्हाणे कुटुंबांनी अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये तुकाराम गव्हाणे यांचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. अजिंठा पोलिसांनी लगेचच तक्रार नोंद करून घेतली आणि गव्हाणे यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. गव्हाणे यांचं अपहरण झालं ही बातमी गावामध्ये देखील पसरली होती. त्यामुळं गावकऱ्यांनी देखील गव्हाणे यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. जेव्हा समोरचे आरोपी गव्हाणे यांच्या मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत होते, तेव्हा स्वतः पोलीस त्याच्याबरोबर सिव्हिल ड्रेसमध्ये फिरत होते, पण तरी देखील पोलिसांना त्यांचा शोध लागत नव्हता. आरोपींचे मोबाईल बंद होते आणि ते सारखे आपलं लोकेशन चेंज करत होते. ते आरोपी गव्हाणे यांच्या मोबाईलवरून फोन करत होते. त्यामुळं पोलिसांनी गव्हाणे यांचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवरती टाकला. पोलिसांना आरोपींचं लोकेशन मिळालं, पण त्यावेळेस एक धक्कादायक घटना घडली. त्या आरोपींनी तुकाराम गव्हाणे यांच्या मुलाला फोन केला, तुमचे पैसे आम्हाला आता नको, ते पैसे तुम्हालाच राहून द्या, आणि त्यानंतर फोन कट केला. पोलिसांना अगोदरच त्याचं लोकेशन मिळालं होतं. पोलिसांनी तो फोन ट्रेस केला आणि सावंगी टोल नाक्याजवळून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ते 4 जण होते विशाल खरात, सचिन बनकर, अजिनाथ सकपाळ आणि वैभव रानगोते. या चौघांनाही पोलिसांनी टोल नाक्याजवळ एका कारमधून ताब्यात घेतलं. पण यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या तुकाराम गव्हाण्यांचं या चौघांनी अपहरण केलं होतं ते तुकाराम गव्हाणे यांच्याबरोबर गाडीमध्ये नव्हतेच. पोलिसांनी त्या चौघांची ही चौकशी केली, तेव्हा समजलं या आरोपींना सर्व अगोदरच माहिती होतं. पोलीस कुठल्या दिशेने तपास करतायत, तपास कुठपर्यंत आलाय, त्यांचा मुलगा किती वाजता घरामधून निघालाय. चं महत्त्वाचं कारण म्हणजे गावामध्येच असलेला त्या आरोपींमधील दीपक जाधव हा बाकीच्या आरोपींना माहिती पुरवत होता. त्यात दीपक जाधवला पोलिसांनी गावामधून ताब्यात घेतलं. 5ही आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये होते, पण तुकाराम गव्हाणे मात्र कुठेही सापडले नाही. पोलिसांनी त्या 5 जणांची कसून चौकशी केली, तुकाराम गव्हाणे कुठे, तेव्हा त्या 5ही जणांनी कबुली दिली. तुकाराम गव्हाणे यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह 40 गावातील कन्नड घाटामध्ये फेकून दिला. जेव्हा हे 5 आरोपी गव्हाणे कुटुंबाकडे पैशाची मागणी मागत होते, तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालीवर गावातील दीपक जाधव याची नजर होती. ज्यावेळेस तुकाराम गव्हाणे यांच्या मुलाला छत्रपती संभाजीनगर एसटी स्टँडवरती बोलवलं होतं, त्यावेळेस त्यामधील एक जण पैसे घेण्यासाठी गेला होता, पण त्याच वेळेस गावामध्ये त्यांचा असलेला मित्र दीपक जाधव यांनी त्यांना माहिती दिली होती, पोलीस तुकाराम गव्हाणे यांच्या मुलाबरोबर येत आहे. 5ही आरोपींना हे समजलं होतं आपल्याला पैसे मिळणार नाही आणि जर आपण पोलिसांच्या हाती लागलो तर आपली मोठी बदनामी होईल. तेव्हा ते सर्व आरोपी घाबरून गेले होते. त्यामुळं त्या सर्व आरोपींनी तुकाराम गव्हाणे यांना 40 गावातील कन्नड घाटामध्ये नेलं. आपल्याला आता 1 कोटी मिळालेले नाही, पोलीस कधीही आपल्याला पकडतील, या गोष्टींचा राग त्यांच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्यांनी तुकाराम गव्हाणे यांचे हातपाय बांधले, त्यांना बेदम मारहाण केली आणि जवळच असलेल्या चाकूने त्यांच्यावरती वार केले. ते आरोपी तोपर्यंत मारत राहिले जोपर्यंत गव्हाणे यांचा जीव जात नाही. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी सगळ्या पद्धतीने चौकशी केली, तपास केला, पण पोलीस काही तुकाराम गव्हाणे यांना वाचू शकले नाही. पोलिसांना पूर्णपणे ठाऊक होतं त्यांचं अपहरण झालंय, तरी देखील त्यांना वाचवण्यामध्ये यश आलं नाही. पण या सर्व घटनेनंतर आणखीन एक सत्य उघड झालं, तुकाराम गव्हाणे यांचं फक्त पैशासाठी अपहरण झालं नव्हतं. त्या 5 जणांमधील सचिन बनकर हा आरोपी तुकाराम गव्हाणे यांच्या चांगल्या ओळखीचा होता. काही दिवसापूर्वी सचिन बनकर आणि तुकाराम गव्हाणे यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाला होता आणि त्या गोष्टीचा राग बनकरच्या डोक्यामध्ये होता. त्यामुळं त्याने प्लॅन बनवला होता, गव्हाणे यांचं अपहरण करायचं आणि त्यांच्याकडूनच पैसे उकळायचे. एवढंच नाही तर तुकाराम गव्हाणे त्या 5ही जणांना ओळखत होते. त्यामुळं त्या आरोपींच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, आपल्याला पैसे तर मिळाले नाही,
पण आता आपण यांना सोडलं तरी देखील आपल्याला पोलीस नंतर पकडतीलच. त्यामुळे त्यांनी तुकाराम गावाने यांची भयंकर पद्धतीने हत्या केली आणि त्यांना घाटामध्ये फेकून दिलं.